हा आजोबा, गप्पांच्या नादात विसरलेच मी. तुम्ही वृद्धाश्रमातून सुखरूप घरी परत आलात ना, म्हणून तुमच्यासाठी खास लाडू आणलेत मी. मला नको, तूच खा. असं बरं ते सांग यांना. पहाटे उठून खास त्यांच्यासाठी लाडू बनवलेत मी, शुद्ध तुपातले. बरं आजोबा, हवं तर शुभ्राची परवानगी घ्या आणि मग खा. बरं घ्या ना. ए शुभ्रा, तू सांग ना यांना मी केलेला लाडू घ्यायला. घ्या आजोबा. तू सांगते सोडून घेतो, नाही तर घेतला नसता. आणि हिच्या हातचा तर नाहीच नाही. घ्या. रे बापरे, मी म्हटलं होतं एक वेळ दगड खावा, पण हिच्या हातचा लाडू खाऊ नये. का हो आजोबा? अरे दोन्ही सारखे आहेत. जा हातोडी घेऊन ये लाडू फोडायला. अहो काहीतरी काय आजोबा, म्हातारपणामुळे तुमचे दात गेले. थांबा, मी फोडून दाखवते. पाक जरा जास्त झाला वाटतं. असं बरं ते तू चव घेऊन बघ ना. नाही नको नको, मी आलेच. मला बाबांसाठी नाश्ता बनवायचा आहे. ए प्रज्ञा, हा दुसरा डबा कोणासाठी आहे का? हा डबा ना, हा फक्त सोहमसाठी आहे. अच्छा, फक्त सोहमसाठी आहे का? नाही म्हणजे तसं नाही. हा डबा आहे ना, काल सोहम आमच्याकडे विसरला होता, म्हणून त्यात लाडू आणलेत त्याच्यासाठी. हो का? स्पेशल डब्बा आलाय बाबा सोहमसाठी. वा, किती छान. सोहम हे बघ, अख्खा डबा तिने तुझ्यासाठी आणलाय. थांब हा. तिने प्रेमाने आणलेला लाडू आता मी तुला भरवते. अरे वेगळेच आहेत रे. घे. नाही नकोय मला लाडू. सोहम, अरे इतक्या प्रेमाने बनवलेत ते लाडू तिने तुझ्यासाठी. आता नाही खाल्लं तर बिचारीला वाईट नाही वाटणार का? घे ना. सोहम, बाहेरच्यांकडे आपण तोंड उघडतो ना, तेव्हा विचार करायचा असतो. गोडाचं खाताना नाही, उघड तोंड. घे ना. आई काय करताय? अगं बाबांसाठी नाश्त्याची तयारी थांबा करून थांबा, सगळी तयारी झालेली आहे. हो, पण तुला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना. माझ्याकडे थोडा वेळ आहे. मी रात्रीच भाजी चिरून फ्रीजमध्ये ठेवली आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे, त्यामुळे आता पटापट होईल सगळं. तुम्ही मस्त गरम गरम नाश्ताच करा. हो ग, राहू दे, करते ना मी. खरंच नको, मी करते. तुम्ही माहेर वाशिणात की नाही, मग तुम्ही छान लाड करून घ्यायचे. काय कर तुझं शुभ्रा, मी कसली माहेरवाशीण. मी सुद्धा तुझ्या आधीची या घरातली सूनच आहे. हो, पण तुम्हाला जर आजोबांनी आता इथे काम करताना पाहिलं ना, तर मला खूप ओरडतील. अगं नाही ओरडायचं ते. उलट माझ्या हातचा एखादा पदार्थ खाल्ला ना, तर खूप बरं वाटेल त्यांना. बरं तू कांदा काप, मी बाकीचं करते. हा अगं शुभ्रा, या डब्यात ना नेहमी पोहे ठेवायचे मी. तू ठेवत नाहीस का आता? नाही नाही, पोहे ना त्या तिथल्या मागच्या शेल्फमध्ये असतात. मी ना सगळं तिथेच ठेवते, मला घ्यायला बरं पडतं. पोहे, रवा, तांदूळ, डाळ सगळं तिथेच असतं. हो का? जरा वर आहे नाही डबा.
अगं पोहे भिजवते. पोहे नाही करायचे. नाही, मी ओट्सचा उपमा करते. ओट्सचा उपमा. आई आठवते तुम्ही इथे होता तेव्हा मी एकदा केला होता, तुम्हाला खूप आवडला होता. हो हो हो, छान केला होतास तू. खूप पौष्टिक असतो म्हणाली होतीस ना. अगं पण काय ना, बाबांना ना असलं काही आवडत नाही. त्यांना आपलं नेहमीचं पोहे, उपमा, थालीपीठ हेच आवडतं. नाही तू एवढी कष्टाने करशील ना आणि त्यांना चव नाही आवडली तर. काही चवीचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला माहितीये का, मी 2-3 वेळा केला इथे घरी आणि आजोबांना ओट्सचा उपमा खूप आवडतो माझ्या हातचा. हो का? मग मला सांग ना कसा करायचा, मी करते ना. हा, आज तुम्ही माझ्या हातचा खा आणि फक्त माझं कौतुक करा. तू कांदा कापतेस का? मग मी तुला दुसरी काहीतरी तयारी करून देऊ का? म्हणजे काय लागतं तुला? मिरची, कोथिंबीर, टोमॅटो चिरून देऊ का? खरंच नको आई, मी करते सगळं. मी दुपारच्या जेवणाची तयारी करू का? आई सगळी तयारी झालीये, तुम्ही आराम करा आता. बरं मग तू कसा तो उपमा करतेस ते बघू का? चालेल ते तरी? बघा. अहो आई, मी टाकलं असतं ना. असू दे तू करतेस ना, मी टाकते. तुला काय लागतं आणखी? बघ हे टोमॅटो, कढीपत्ता घालतेस का ग उपम्यामध्ये? आई नको, अहो खरंच नको, मी करते. ऐक ना, मी तुला एवढं धुवून तरी आणून देते पटकन. हं, म्हणजे तुला लवकर होईल ना सगळं. अरे गुड मॉर्निंग सोहम. गुड मॉर्निंग. तुम्ही सकाळी सकाळी आलात? मला भेटायला आलाय तो. या अभिजितराव या. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर याल. कमाल करताय दत्ताजी, तुम्ही बोलवलं आणि मी येणार नाही. इकडे बसा, इथे बसा. अरे हो का? बोला, एवढं काय महत्वाचं काम काढलं की अगदी भेटायलाच बोलवून घेतलं. अरे सोहम, पाणी आण ना. काय की एका ठराविक वयानंतर माणसानं प्रॅक्टिकल व्हायला हवं. पुढचा विचार करून ठेवायला हवा. योग्य वेळी योग्यच गोष्ट करायला हवी, म्हणजे नंतर कोणाला त्रास नको. अगदी बरोबर आहे तुमचं, पण मला संदर्भ नाही लक्षात आला. संदर्भ असा की खालची बॅच पाहिली गेले. पाणी. हो हो पाहिली ना, छानच ना, शेवटच्या बॉल पर्यंत अगदी. थँक्स सोम. तुमच्या ओळखीत कुणी असा वकील आहे जो मृत्यूपत्र बनवेल? हो आहे ना, पण कुणासाठी हवं? माझ्यासाठी. माझी गाठ घालून द्याल? हो का नाही, म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ते सांगा, नाही तर इथेच घेऊन येतो. चालेल चालेल. या बसा. अरे सर, तुम्ही कधी आलात? हा काय, आत्ता झालो. अगं बाई, बसा बसा, तुम्हालाही वाढते. आई तुम्ही बसा, मी वाढते. सर उपमा खाणार ना? हा, तसं ब्रेड बटर खाऊन आलोय मी घरून, पण चालेल. मी वाढते तुम्हाला. आई तुम्ही बसा, मी वाढते सगळ्यांना. अगं असू दे ना, होऊ दे ना सगळ्यांचं, मग बसते मी. मी ना खोबरं किसून ठेवलंय आतमध्ये, आणू का उपम्यावर घालायला? नाही, हा उपमा खोबऱ्याशिवाय छान लागतो. तुम्ही बसा, मी देते तुम्हाला. तुझ्या व्यापात माझं काम लक्षात राहिलं? हो हो नक्की.
आजोबा ओटचा उपमा. अरे बाबा, ओटचा उपमा. शुभ्रा हा उपमा मस्त करते बर का. इतकी वर्ष पोहे, उपमा, खिचडी, थालीपीठ खाऊन कंटाळालाय. आमची दादसून काही काही प्रयोग करत असते, आवडतं मला. वा, मस्त. शुभ्रा, अगं खरंच खूप छान झालं ओट्सचा उपमा. मग आपल्या घरी करत जा. हो शुभ्रा, मला रेसिपी दे ग, मग नक्की करेन मी. आई रेसिपी कसली करताना तुम्ही पाहिलात की. आणि खरं सांगू का, तुमच्याच पद्धतीने केलाय. प्रमाण म्हणाल ना तर मग चिमूटभर, एवढं तेवढं. मी ना आज खरं त्यात थोडा कांदा जास्त घातलाय, म्हणजे कांद्यामुळे ना त्याला एक वेगळी छान चव येते. आणि आता ओट्सचा उपमा करताना ना 1-1.5 वाटी ओट्स मी आधी घाण झालाय उपमा. बबड्या, अरे काय करतोयस? या अन्नाला नावं नाही ठेव बाळा. मग आता घाण झालाय तर काय छान झालाय बोलू? घाण झालं काय झालं कोंबडीच्या? चविष्ट लागतंय. हो, पण मला चव नाही आवडली. आणि आई गेल्यापासून ना याच चवीचे पदार्थ खातोय. मला वाटलं होतं आज आई काहीतरी चांगलं खायला मिळेल, थालीपीठ, घावण असं काहीतरी. पण नाही. आई तुला सांगतो, शुभ्राला ना तुझ्यासारखं जेवण नाही बनवता येत. ए बबड्या, असं नको बोलूस रे. तुला थालीपीठ हवंय ना, मी करून देते. पण अन्नाला नावं नाही ठेवू. तिने बघ सकाळी उठून कष्टाने एवढं सगळं बनवलंय. थांब, ती बनवते थालीपीठ तुझ्यासाठी. आले आम्ही. आई हे घ्या, थंड होईल, खाऊन घ्या. हो ए शुभ्रा, तू बबड्याचं मनावर घेऊ नकोस हं. अगं खरंच खूप छान केलायस उपमा, मला खूप आवडला. थालीपीठाची भाजणी आहे ना ग घरात, देतेस? आणि जरा कोथिंबीर देतेस 2. अगं बाई, भाजणी तर अगदी संपत आली आहे. आता मी आले ना, आता मी बनवते नवीन. आणि शुभ्रा, तो जास्तीचा कांदा झाला होता ना, वाटीत भरून ठेवला असेल ना, तोच वापरते. दे. देते. आई आई तुमचा उपमा तसाच आहे. हो खाते ना. आई तुम्ही आता थालीपीठ का करायला घेताय? अगं बबड्याला खावंसं वाटतंय ना, म्हणून. हो, पण आता आपण जो उपमा करून ठेवलाय तो वाया जाईल ना. अगं कसा वाया जाईल? आपण दोघी खाऊयात ना. आणि हे बघ, तरी उरला ना तर मी जेवताना घेईन आणि संपेन. हो, पण त्यापेक्षा आत्ता केलाय आणि तो सगळ्यांनी मिळून संपवला तर शिळा उपमा कुणालाच खावा लागणार नाही. म्हणजे मला असं वाटतंय, समोर आलेलं अन्न हे खायला शिकायला हवं ना. आवडत असलं नसलं तरीही, आणि प्रत्येकानेच. हा म्हणजे मी समजू शकते एखाद्या वेळी नाही आवडत, नाही खावंसं वाटत, पण तरीही अशा वेळी दुसऱ्याला त्याच्या पानावरून उठवून दुसरा एखादा पदार्थ करायला सांगणं हे. अगं दुसरा माणूस काय, मी कोणी दुसरी आहे का? आईच आहे ना त्याची. हो आई, पण तुम्ही आता 4 दिवसांसाठी आलायत ना इथे. तुम्ही इथून गेल्यानंतर त्याने जर असाच हट्ट केला तर स्वतःच्या ताटावरून उठून त्याच्यासाठी दुसरं काहीतरी त्याच्या आवडीचं बनवणं हे मला नाही जमणार. मुळात घरात 3 माणसं राहतात आणि घरातल्या सगळ्या गोष्टी या आळीपाळीने प्रत्येकाच्या आवडीच्या बनतात. मी तसंच करते. यापेक्षा जास्त लाड पुरवणं मला नाही जमणार सोहमचे. मला ऑफिस असतं, मला काम असतं, आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन खरं सांगू
त्या सोहमचं हे असं वागणं मला अजिबात पटत नाहीये. काय आहे ना शुभ्रा, घरातला स्वयंपाक हा घरातल्या माणसांच्या कलेनी करायला हवा ना, त्यांच्या आवडीनिवडीनी करायला हवा. आणि अगं मी अगदीच समजू शकते, तू नोकरी करतेस, तुला काम आहे, तूही थकत असशील, पण आपल्या माणसांच्या आवडीनिवडी आपण जपायला हव्या, त्यांच्या कलेनी घ्यायला हवं ना थोडंसं. मुलांच्या कलेने घेणं वेगळं आणि त्यांचे नको ते अवाजवी लाड पुरवणं वेगळं आहे. मुलांचे हट्ट किती टोकाला चाललेत हे आयांना दिसतच नाही. त्या आपल्या रात्रंदिवस मेहनत करून त्रास सहन करून घेत मुलांचे सगळे हट्ट पुरवत राहतात. पण मुलांचे हट्ट पुरवणं म्हणजे काळजी घेणारी आई असं नाहीये. त्यांना हवं ते बघणं, त्यांचे सगळे लाड पुरवणं आणि मुलांना कुठलीही तक्रारीची संधीच मिळवून न देणं म्हणजे आदर्श आई. खरंच असं नाही आई. या तुमच्या अशा वागण्यांनी ना ही मुलं स्वार्थी बनतात आणि मग त्यांच्या नकळत त्यांच्या आयांचा ते फायदा घ्यायला लागतात आणि घेत राहतात आयुष्यभर. या सगळ्याचा त्रास पुढे जाऊन आम्हाला, त्यांच्या बायकांना सुद्धा होतो ना आई. पण एनिवे तो उपमा थंड झालाय, तुम्ही घ्या खाऊन. तरी मला फारशी काय माहिती नाही त्यातली, पण माझ्या माहितीप्रमाणे वडिलोपार्जित मालमत्ता आणि स्वकष्टार्जित मालमत्ता असे दोन प्रकार असतात. त्यापैकी वडिलोपार्जित असेल तर ती तुम्हाला तुमच्या मुलांच्या आणि नातवंडाच्या नावावर करावीच लागते, आणि स्वकष्टार्जित असेल तर मात्र त्याचं काय करायचं ते तुम्ही स्वतः ठरवू शकता. पण घर घेताना जर वडिलांनी मदत केली असेल तर ती वडिलांची होईल का स्वार्जित? आता वकिलांना विचारावं लागेल मला वाटतं, पण मला वाटतं घर कोणाच्या नावावर आहे हेही मॅटर करतं. बरं, मी राऊंड मारून येतो. हो, तोपर्यंत तुम्ही असलात तर बोलू सविस्तर. नाही तर मुद्दाम तेवढ्यासाठी येईन मी बोलायला. माझ्या कामाचं लक्षात ठेवा. अगदी अगदी नक्की. दत्ताजी सावकाश जा. बायकोची सवय लागली वाटते. बघा दत्ताजी, काय मिसेस राजे, आज काय आमच्याकडे लक्ष नाही दिसत आहे. लक्ष नसायला काय झालं? हे थालीपीठ झालं की कॉफी करून देते तुम्हाला. नाही, कॉफीची काही काही नाही आहे, पण काय कसं काय वाटतंय माहेरी? मला ठीकच वाटतंय, पण तुम्हीच जरा जास्त खुश झालाय तसं वाटतंय. बाबांना व्हिडिओ कॉल काय, बाहेर त्यांच्याशी गप्पा काय, माझी साधी आठवण सुद्धा आली नाही तुम्हाला. ना फोन, ना येऊन बोलणं. आता सुद्धा बाबा खाली चालायला गेलेत म्हणून आलायत ना तुम्ही. कसं कळतं ग तुला सगळं? तुला कळलं, मी मुद्दाम दुर्लक्ष करत होतो तुझ्याकडे. नाही, आता उगीच सावरून घ्यायचा प्रयत्न नका करू. खरंच मी सकाळी फोन केला तेव्हा तू गडबडीत होतीस, इथे आलो तेव्हा कामात होतीस. म्हटलं तुला एकटीला गाठून बोलावं तुझ्याशी. पण बरं का, हॅलो, तुम्ही जेव्हा अशा तल्लीन होऊन काम करत असताना तेव्हा खूप मस्त दिसता मिसेस राजे. फक्त एक गोष्ट कमी आहे. काल तू घरातून गेल्यापासून सतत आठवण येते तुझी. खरं सांगायचं तर त्या घरात मला मी कुठे सापडतच नाही. बॅग मध्ये बसून तुझ्यावर इकडे आलोय बहुतेक. आज हा गजरा दिसला
म्हटलं माझ्या अबोलीला नेऊन द्यावा. मला सांगता नाही आलं तरी हा गजरा बघून तिला लक्षात येईल कोणीतरी तिला मिस करते. लक्षात येईल ना मिसेस राजे? अहो काय